तर पुण्यातील धोकादायक इमारती आणि वाड्यांना पालिकेनं नोटीस दिलेली आहे. शहरातील वाडा मालक आणि भाडेकरूंचा विरोध पाहायला मिळतोय. तुम्हाला सुद्धा नोटीस आलेली आहे, मात्र तुमचा या संपूर्ण गोष्टीला विरोध आहे. काय नक्की कारण आहे? काय आपल्या शनिवारवाड्यासह पाताळ शहर असेल, त्याचप्रमाणे आगाखान पॅलेस असेल, या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीने 100 मीटरमधील बांधकामांना परवानगी नाही, बंदी घातलेली आहे. आणि त्यात परत ह्या ठिकाणी जे काही महानगरपालिकेने जुने धोकादायक वाड्यांना नोटीस दिल्यात की त्यांचे वीज कमी करणार, त्यांची वीज बंद करणार, त्यांची पाणी बंद करणार, हे चुकीचं आहे. ह्या ठिकाणी राहणारे लोक अतिशय गरीब परिस्थितीला आहे, त्यांना घराची राहण्याची सोय नाही आहे, त्यामुळे ते या ठिकाणी राहत आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक लोक या ठिकाणी पर्यटन विकास मंत्री येऊन गेले, खासदार गेले, आमदार गेले, परंतु ह्या विषयावर कोण लक्ष घालत नाही. आम्हाला ही भूमिका पटतच नाही. आम्ही एवढ्या वर्षी इथं राहिलेले आहे, एवढं आम्ही काढतो हालात. मग हे निर्णय का घेऊ शकत नाहीये? किंवा आम्हाला दुसरीकडे का होईना बंदोबस्त आमचा करायला पाहिजे ना राहण्याचा. कुणी असो, महानगरपालिका असो, राज्य सरकार असो, अदरवाईज सेंट्रल गव्हर्नमेंटचा असो, लोकांच्या 5-5 पिढ्या गेल्या ना, लोक जाणार कुठं हा प्रश्न आहे. पहिला घरमालकांचा प्रश्न वेगळा आहे. हा जो पुणे महानगरपालिकेने जो काही निर्णय घेतला आहे, हे म्हणजे त्यांनी त्यांचं एक कर्तव्य बजावलेलं आहे. नागरिकांची जीवितहानी होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे या भागासाठी. पण हा निर्णय घेताना त्यांनी कधीच या भागामध्ये जी काय नागरिकांची म्हणजे जी समस्या आहेत, या समस्याबद्दल विचारणा करायला ते कधी आलेले नाही आहे. कॅमेरा पर्सन शहाजी पवारसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे.